नमस्कार, मी उमेश घोंगडे. बखर लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आपण आखाडा विधानसभा यामध्ये आपण आज एक ऐतिहासिक मतदारसंघ जो आहे सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघ, या मतदारसंघासंदर्भात चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत आहेत अविनाश थोरात. पूर्वीचा चिखली, त्या मतदारसंघाचं नाव चिखली मतदारसंघ असं होतं. 2009च्या डिलिमिटेशन मध्ये सिंदखेड तालुका आणि सिंदखेड राजा आणि चिखली या दोन तालुक्यांचा हा एक सिंदखेड राजा नावाने मतदारसंघ आहे. पूर्वीकडून रेखा खेडेकर आमदार होत्या. आत्ताचं जे चित्र आहे त्याच्यामध्ये कालचीच अगदी डेव्हलपमेंट आहे की राजेंद्र शिंगणे, जे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत, ते शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जायच्या तयारीत आहेत. त्यांची पुतणी गायत्री शिंगणे ऑलरेडी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. डॉक्टर शशिकांत खेडकर हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडनं इच्छुक आहेत. याच्याशिवाय रविकांत तुपकर हे त्यांची जी स्वाभिमानी शेतकरी संघटना आहे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेला त्यांनी सोडचिठ्ठी दिली आहे की देणार आहेत. राजू शेट्टींशी त्यांचं नेमकं काय मध्ये बरेच आरोप प्रत्यारोप झाले, पण त्यांचा पक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल किंवा अन्य नाव असेल, पण ते अपक्ष म्हणून त्यांचा कोणीतरी उमेदवार तिथं निश्चितपणे असेल. हा जो एक एकूण मतदारसंघ आहे, तसं मी म्हटलं तसं आता की याचं एक ऐतिहासिक वेगळं महत्व आहे. राजमाता जिजाऊंचं जन्मस्थान आहे म्हणून त्याचं एक वेगळं ऐतिहासिक महत्व आहे. मोठी डेव्हलपमेंट म्हणजे राजेंद्र शिंगणेंची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जायची जी चर्चा कालपासून सुरू झाली, ही खरं तर या मतदारसंघातली मोठी डेव्हलपमेंट आहे. कारण राजेंद्र शिंगणे हे त्या मतदारसंघातलं मोठं नाव आहे. या मतदारसंघात आपण मी म्हटलं तसं की दोन तालुक्यांचा सहभाग आहे. दोन तालुक्यांचा मिळून हा विधानसभा मतदारसंघ आहे. तर अविनाश, मला सांगा की खरोखरच आत्ताची परिस्थिती इथली नेमकी काय आहे? कारण आपण कालची डेव्हलपमेंट बघितली. अजित पवारांच्या बंडानंतर राज्यातल्या अनेक मतदारसंघात खूप उलटफेर झाली. म्हणजे जे इच्छुक होते ते त्यांच्या म्हणजे अनेकांच्या आशा मावळल्या. तर या मतदारसंघातही तसंच झाले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता नवीन जी डेव्हलपमेंट झालेली आहे त्याच्यामध्ये शरद पवारांकडे इनकमिंग सुरू झाले असं आपण जे म्हणतो, परंतु या इनकमिंगमुळे निष्ठावंतांच्या गळ्यात धोंडा असं जे एक चित्र सगळीकडे तयार होत आहे, त्याचप्रमाणे हे चित्र आहे. तर या मतदारसंघाचं आपण एक वैशिष्ट्य असं बघता येईल की हा मतदारसंघ हा डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांचा एक बालेकिल्ला असं म्हणता येईल. गेली 25 वर्ष त्यांचं या मतदारसंघावर राज्य आहे. म्हणजे साधारणतः 2014ची फक्त निवडणूक त्यांनी लढवली नव्हती. त्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने रेखाताई खेडकर यांना उमेदवारी दिली होती. त्या तिसऱ्या क्रमांकावर गेल्या होत्या आणि शशिकांत खेडकर जे आता शिवसेना शिंदे गटात आहेत तर ते निवडून आले होते. पण हा अपवाद वगळला तर राजेंद्र शिंगणे यांचं त्या मतदारसंघावर खूप वर्चस्व आहे. ते सगळ्या सहकारी संस्था, ग्रामपंचायती ह्या सगळ्या त्यांच्या ताब्यात आहेत. तर त्याच्यामुळे राजेंद्र शिंगणे हे नाव म्हणजे जे आहे तर ते या मतदारसंघासाठी महत्वाचं आहे. राजेंद्र शिंगणे यांचा जो गट आहे तो गट म्हणजे पक्ष, असं एक परिस्थिती आहे. 1995 मध्ये ते अपक्ष म्हणून निवडून आले होते. त्यानंतर ते शिवसेनेचे सहयोगी सदस्य झाले. नंतर राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली आणि ते राष्ट्रवादीमध्ये आले. आता नुकतंच जेव्हा राष्ट्रवादीमध्ये बंड झालं, या बंडाच्या वेळी त्यांनी अजित पवारांची साथ घेतली. परंतु 2 महिन्यापूर्वीच त्यांनी असं एक स्टेटमेंट केलं होतं, तेही शरद पवारांच्या उपस्थितीत, की माझ्या जिल्हा बँकेच्या काही अडचणी होत्या आणि त्या अडचणी सुटाव्यात यासाठी मी अजित पवारांबरोबर गेलो होतो. आता आम्हाला 300 कोटी रुपये मिळालेले आहेत, तर त्याच्यामुळे आता मी पुन्हा येणार नाही. काल आपण पाहिलं तर काल त्यांनी शरद पवारांची भेट घेतली असं म्हणतात. काल अगदी ते एक व्यक्ती असं चेहरा लपून चालली होती आणि ती व्यक्ती राजेंद्र शिंगणे आहेत असंच माध्यमांमध्ये येते. तेच असतील असं सगळे म्हणतायत, तर ते येते. तर आता या मतदारसंघाचं सगळ्यात वैशिष्ट्य काय की आता राजेंद्र शिंगणे जेव्हा अजित पवार गटात होते तर त्यावेळी शरद पवारांनी अत्यंत धूर्त खेळी केली होती. त्यांच्या पुतणी म्हणजे गायत्री शिंगणे, तर त्यांचा एक इतिहास सांगतो की राजेंद्र शिंगणे 1995 पासून या मतदारसंघावर त्यांचं राज्य आहे. त्यांचे बंधू होते गणेश शिंगणे नावाचे, त्यांना मुन्ना म्हणून ओळखायचे त्या मतदारसंघात. तर ते आपण राज्यात सगळीकडेच पाहतो की जर एखादा मोठा नेता असेल तर तो राज्याचं राजकारण सांभाळतो, सगळं बाकीचं वेळ पाहतो आणि मतदारसंघामध्ये जे काही करायचं असतं ग्राउंड लेवलला हे सगळं तो माणूस करत असतो. तर हे गणेश शिंगणे होते. परंतु गणेश शिंगणेंना राजेंद्र शिंगणेंनी कुठलंही पद दिलं नाही. त्यानंतर त्यांचं अकाली निधन झालं. त्यानंतर त्यांच्या पत्नी गौरी, तर त्यांनाही असं वाटत होतं की आपल्याला काहीतरी पद मिळेल, खरेदी विक्री संघावर मिळेल, एखादा जिल्हा परिषद गटात उमेदवारी मिळेल, पण तीही मिळाली नाही. आणि त्यानंतर आता त्यांच्या कन्या ज्या आहेत त्या गायत्री शिंगणे ह्या आता सध्या राजकारणात आल्यात.
शरद पवारांनी हे हेरलं की या घरात अशा पद्धतीचं एक वातावरण आहे आणि त्यांनी गायत्री शिंदेना ताकद देण्यास सुरुवात केली. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ही जी धास्ती आहे की गायत्री शिंदे जर आपल्या विरोधात आल्या तर कदाचित आपला पराभव होऊ शकेल, यामुळेच राजेंद्र शिंगणे यांनी शरद पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला असेल. त्याचबरोबर या मतदारसंघाचं आणखी एक वैशिष्ट्य असे की येथे साधारणतः 20 ते 22% दलित समाज आहे, साधारणतः 7% मुस्लिम समाज आहे. म्हणजे आपण जर पाहिलं तर या लोकसभा निवडणुकीत दलित, मराठा आणि मुस्लिम या 3 समाज घटकांनी महाविकास आघाडीला मतदान केलं होतं. तर ही जवळजवळ 1 ते 1.25 लाख मतं आहेत आणि ही 1 ते 1.25 लाख मतं जर विरोधात गेली तर आपलं काही खरं नाही, हाही राजेंद्र शिंगणे यांचा विचार असेल. त्याच्यामुळे ते आता शरद पवार गटात जाण्याच्या तयारीत आहेत. आता कळेलच, आता एक 4-5 दिवसातच त्यांचा प्रवेश होऊ शकतो, त्यांना उमेदवारीही जाहीर होऊ शकते. परंतु त्यावेळी मग गायत्री शिंदेंनी काय करायचं हा एक मोठा मुद्दा आहे. याच्यामध्ये मला एक जाणवतं, ते फक्त मी जाताचा उल्लेख करतो की आपण फलटणचं बोललो, फलटणचं रामराजे शरद पवारांच्या गटात जाणं त्यांचं निश्चित झालंय. त्याच्या बातम्या पुन्हा अशा आल्या की अजित पवार त्यांच्याशी बोलणार आहेत. राजेंद्र शिंदे यांचंही तसंच आहे की अजित पवार त्यांच्याशी बोलणार आहेत. ते असं होतंय का की प्रत्येक मतदारसंघामध्ये लोक शरद पवारांकडे जात आहेत अजित पवारांकडनं, मग अजित पवार त्यांची समजूत घालतायत आणि काही ठिकाणी समजूत घातल्यानंतर सुद्धा लोक जात आहेत, थांबत नाहीत. हे असं चित्र खरं दिसतंय का सगळीकडे? आहे परिस्थिती सगळीकडेच आहे. कारण काय की सगळ्यांना अजित पवारांचं आता सध्या असं झालेलं आहे की अजित पवारांबद्दल कोणाला भरोसा वाटत नाही की यांच्याकडून जर आपण उमेदवार झालो तर आपल्याला लोक स्वीकारतील का, हा एक प्रश्न आहे. त्याचबरोबर दुसरी गोष्ट अशी आहे की महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष कदाचित अजित पवारांना खूप सपोर्ट करेल, परंतु शिंदे गट करेल का नाही याबाबत शंका आहे. आणि हा जो मतदारसंघ आहे इथं डॉक्टर शशिकांत खेडकर हे म्हणजे त्या शशिकांत खेडकरांचं खरं म्हणजे त्यांचं दुर्दैवच म्हणायचं. कारण जेव्हा त्यांना आता उमेदवारी मिळेल असं नक्की वाटत होतं, म्हणजे जेव्हा राज्यामध्ये महाविकास आघाडी स्थापन झाली शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची, तर ते 2.5 वर्ष सुद्धा ते राजेंद्र शिंगणेंवर टीका करत होते. त्यानंतर जेव्हा ही युती तुटली आणि एकनाथ शिंदेचं बंड झालं तर त्यानंतरच साधारणतः 6-7 महिने तर ते खूप तडफेने प्रचार करू लागले होते. परंतु नंतर पुन्हा अजित पवार इकडे आले. तर त्याच्यामुळे आता काय झालं की आता सिटिंग एमएलएला उमेदवारी, त्याच्यामुळे ते शशिकांत खेडकरांची इतकी पंचायत झाली की आता काय करावा हा प्रश्न त्यांच्या पुढे उभा राहिलाय. आता दुसरी गोष्ट आणखी शरद पवारांनी इथं आणखी एक खेळ करून ठेवली. काल पुण्यातल्या निसर्ग मंगल कार्यालयात मुलाखती झाल्या आणि या मुलाखतीमध्ये शरद पवारांनी तोताराम कायंदे नावाचे माजी आमदार आहेत, अत्यंत ज्येष्ठ नेते, गावागावात प्रचंड संपर्क, तर ह्या तोताराम कायंदेंना अक्षरशः बोलावून घेण्यात आलं आणि त्यांना हे उमेदवारी घ्या तुम्ही असं सांगण्यात आलं. तर हे तोताराम कायंदे म्हणाले की नाही मला नको, माझा मुलगा सुनील कायंदे यांना उमेदवारी द्या. तर हे दोघेही आता भाजपमध्ये आहेत. सुनील कायंदेही खूप करतायत. तर त्याच्यामुळे आता राजेंद्र शिंगणेंच्या पुढे हाही प्रश्न की शरद पवार गटात गेल्यानंतर परत जर साहेबांनी, कारण असं झालेलं आहे तुम्हाला आठवत असेल तर शिरूर विधानसभा मतदारसंघात बाबूराव पाचरणे यांना शरद पवार गटात त्यावेळेच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षात घेतलं आणि उमेदवारी दिली नाही. त्याच्यामुळे आता इथे हे जे 3-4 लोक आहेत यांना पक्षात येतील परंतु उमेदवारी मिळाली नाही तर ह्यांच्या पुढे फार मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. निश्चितपणे आता जर डॉक्टर राजेंद्र शिंदे जर खरोखरच पवारांच्या राष्ट्रवादीत येणार असतील तर ते मला असं वाटतं की ते शब्द घेऊन येतील, उमेदवारीचा शब्द घेऊनच येतील, त्याशिवाय ते कदाचित येणार नाही. हे झालं. पण तुम्ही मगाशी बोलताना असं म्हटलं की या मतदारसंघामध्ये साधारण दलित आणि मुस्लिम 1.25 लाख मतं आहेत. तर याच्याशिवाय या 2 तालुक्यामध्ये म्हणजे या मतदारसंघामध्ये एकूण सामाजिक हे काय आहे मतदानाच्या दृष्टीने? गेल्या लोकसभा निवडणुकीत रविकांत तुपकर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मागाशी आपण उल्लेख केला, तर ते बुलढाणा लोकसभा मतदारसंघ लढले होते. बुलढाणा लोकसभा मतदारसंघातला हा भाग आहे. तर यामध्ये 2 तालुके जे आहेत, देऊळगाव राजा आणि सिंदखेड राजा आणि चिखलीचा काही भाग. तर याच्यामध्ये रविकांत तुपकरांना ह्या मतदारसंघात 79,000 मतं मिळाली. म्हणजे प्रताप जाधव जे निवडून आले तर त्यांच्यापेक्षा 26,000 मतं जास्त होती. याचा अर्थ इथे स्वाभिमानी शेतकरी संघटना किंवा शेतकरी संघटना यांचं पहिल्यापासूनच काम आहे. रविकांत तुपकरांना मानणारा मोठा वर्ग आहे. आता हे रविकांत तुपकर बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत, परंतु त्यांनी अशी घोषणा केली होती मागे की मी 25 ठिकाणी उमेदवार उभी करणार आहे आणि त्याच्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातले 6 मतदारसंघ तर मी लढवणार आहे. तर त्याच्यामुळे त्यांचा जर उमेदवार आला तर कदाचित आता आपण जर पाहिलं तर महाविकास आघाडीचा जो उमेदवार होता नरेंद्र खेडकर यांचा पराभव केवळ रविकांत तुपकर यांच्यामुळे झाला किंवा रविकांत तुपकरांचा पराभव महाविकास आघाडीच्या उमेदवारांमुळे झाला. या दोघांमध्ये 2.5 लाख मतं त्यांनी घेतली होती रविकांत तुपकरांनी. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की रविकांत तुपकरांचा उमेदवार आला तर महाविकास आघाडीसाठी ती डोकेदुखी ठरेल. पण रविकांत तुपकर जर महाविकास आघाडीत आले म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत आले तर कदाचित या मतदारसंघाचं गणित पुन्हा एकदा बदलून जाईल आणि मग त्यावेळी महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी ही निवडणूक खूप सोपी होईल. मला असं वाटतं की रविकांत तुपकरांची बरीच गडबड सुरू आहे. ते उद्धव ठाकरेंना भेटतायत. खर तर लोकसभेच्या वेळी सुद्धा
त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी शिवसेनेकडनं यासाठी त्यांनी खरं तर प्रयत्न केले होते, पण नरेंद्र खेडकरांना ती उमेदवारी मिळाली. पण एकूण त्या बुलढाणा लोकसभेमध्ये रविकांत तुपकरांच्या मागे जो कौल मतदानाच्या रूपाने आपण पाहिला तो निश्चितपणे दोन्ही माहिती आघाडीनं दखल घेण्याजोगा आहे. तुम्ही आता सांगितलं 79,000 केवळ शिंदखेड त्यांना मिळालेली मतं आहेत. त्यामुळे ते 6 विधानसभा मतदारसंघामध्ये बुलढाणा लोकसभेतल्या ते उमेदवार उभा निश्चित करतील. त्यामुळे महायुतीला महाविकास आघाडीला त्यांची दखल त्यांच्या उमेदवारांची दखल निश्चितपणे घ्यावी लागेल असं दिसतं. कारण सोयाबीन मला शेतकरी असेल, कापूस उत्पादक शेतकरी असेल, शेतकरी हा ठामपणे संपूर्ण जिल्ह्यातला त्यांच्या मागे मोठ्या संख्येने उभा राहिलेला आंदोलनात दिसतो, पण तो मतदानात सुद्धा दिसलेला आहे. तर एकूण आता डॉक्टर राजेंद्र शिंगणेंचा आपण उल्लेख केला तर राजेंद्र शिंगणे यांची एकूण जर राजकीय कारकीर्द बघितली तर ती बऱ्यापैकी पवारांच्या सोबतच त्यांची गेलेली आहे. तर अजित पवारांना समजा तुम्ही म्हटलं तसं की आता आपण बोलताना मी स्वतः म्हटलं की उमेदवारीचा शब्द घेऊनच ते कदाचित येतील. तर तुम्ही सांगितलं आता कायंदेंचा उल्लेख केला, कायंदे पिता पुत्राचा उल्लेख केला, त्यांना ऑफर पवारांची आहे, त्या गायत्री शिंगणे आहेत, आणि मग राजेंद्र शिंगणेंचा नंबर खरंच लागेल का, आणि तो समजा नाही लागला तर शिंगणेंच्या समोर काय पर्याय असेल? शिंगणेंच्या समोर आत्ताचा जो पर्याय आहे तो पर्याय तर अगदी सरळ आहे की अजित पवार गटाकडून निवडणूक लढवायची. परंतु निवडून येण्याच्या दृष्टीने मला असं वाटतं की त्यांना जाणवते की ही निवडणूक आपल्याला फार सोपी जाणार नाहीये. कारण या मतदारसंघाने यापूर्वी शिवसेनेचा उमेदवार निवडून दिलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस जेव्हा रेखाताई खेडकर उभे होते त्यावेळेस 3ऱ्या क्रमांकावर गेला होता. त्याच्यामुळे राजेंद्र शिंगणे यांची स्वतःची ताकद जरी असेल तरी आत्ताचं जे बदललेलं वातावरण आहे या बदललेल्या वातावरणामध्ये थोडंसं त्यांना असं वाटतं की आपण इथून निवडणूक आपल्याला फार जड जाणार आहे. तर त्याच्यामुळे ते शरद पवार गटात येण्याचा प्रयत्न करतायत. पण मग त्यावेळी कदाचित असं होऊ शकतं म्हणजे जसं राज्यात काही ठिकाणी झालं होतं लोकसभेच्या वेळेस की शशिकांत खेडकर असतील किंवा तोताराम कायंदे किंवा अगदी सुनील कायंदे, तर ह्यांच्यापैकी कुणीतरी अजित पवार गटात जाईल आणि त्या अजित पवार म्हणजे महायुतीकडून निवडणूक लढवेल. मग त्यावेळी ती निवडणूक बऱ्यापैकी चुरशीची निवडणूक. हा जो मतदारसंघ आहे आपण मगाशी उल्लेख केला 2 तालुक्यांचा आहे, बऱ्यापैकी ग्रामीण मतदारसंघ आहे, पण त्यातल्या त्यात जी शहरं आहेत आपण आता देऊळगाव राजा असेल किंवा असं जो उल्लेख सिंदखेड राजा, तर ही मोठी गावं कुठली आहेत साधारणपणे? हे साधारणतः ही 2च गावं मोठी आहेत या मतदारसंघामध्ये. आणि हा मतदारसंघ कसा आहे अगदीच दुष्काळी भाग आहे. म्हणजे या मतदारसंघात तसं काहीच नाही. कापूस आहे, सोयाबीन आहे, परंतु ते काही त्याला भाव मिळाला नाही. इथं अनेकदा आंदोलनं झाली आहेत परंतु त्या आंदोलनाचा काही फारसा परिणाम झाला नाही. पश्चिम विदर्भातला हा सगळा भाग आहे. आणि या भागामध्ये आणखी एक काय की या भागातून प्रचंड मोठ्या प्रमाणावर स्थलांतरही झाले. म्हणजे आपण जर पाहिलं म्हणजे आता आपण हे जे विधानसभेचा आखाडा करतोय तर त्याच्यामध्ये आपण अनेकदा उल्लेख करतोय की 2 तालुक्यांचा मिळून म्हणजे या मतदारसंघात तर 2 तालुके परत आणखी 2 तालुक्यांचा काही भाग, म्हणजे याचा अर्थ त्या भागाची लोकसंख्या कमी होती आणि त्याच्यामध्ये 2 तालुक्यांचे 2 तालुके घेऊन सुद्धा काही करावं लागतं. तर ह्याचा अर्थ की त्या भागात जर स्थलांतर होतंय तर याचं कारण नक्की हेच आहे ना की तिथे काही रोजगार नाहीये, तिथे शेतीचे प्रश्न आहेत. तर याच्यामुळं या सगळ्या म्हणजे आपण आता ही सगळ्या राजकारणाची चर्चा करतोय परंतु या सामाजिक पातळीवर ज्या पद्धतीने या सगळ्या भागात म्हणजे महाराष्ट्राच्या मला असं वाटतं की फक्त पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग, नाशिकचा काही भाग आणि मुंबई हे सोडलं तर संपूर्ण महाराष्ट्रात सध्या हेच चित्र दिसतं आहे की स्थलांतर होतंय, रोजगार नाही आणि या सगळ्याला उत्तर देण्यासाठी कुणीही तयार नाहीये. सध्या फक्त सगळे राजकारणामध्ये मग्न आहेत. म्हणजे आता ह्या निवडणुकीत सुद्धा की आता आपण चर्चा काय करतोय की शिंगणे घराण्यातलं कोणी येणार का, शरद पवार त्यांच्या जुन्या सहकार्यांना बोलवणार का, परंतु आपण या मतदारसंघाच्या प्रश्नांवर कधी करतोय का? म्हणजे रविकांत तुपकरांचं एक गोष्ट आपण मान्य करायला हवी की रविकांत तुपकरांनी शेतकऱ्यांचे प्रश्न खूप तडफेने मांडले. म्हणजे आता मध्ये त्यांनी एक उपोषणही केलं होतं. आता अनेकदा काय होतं की जेव्हा अशा प्रकारच्या उपोषणांची टर उडवली जाते, म्हटलं जातं की हे उपोषण म्हणजे पब्लिसिटी स्टंट आहे, परंतु कुणीतरी हे प्रश्न समोर आणले पाहिजेत ना. तर ते रविकांत तुपकरांनी तो प्रश्न आणला या मतदारसंघात. तर शेवटचा प्रश्न आहे जरांगेंचं जे आंदोलन आहे त्या पार्श्वभूमीवरती मराठा तिथला मोठ्या प्रमाणात मला कुणबी आहे, कुणबी मराठा आणि मराठा, तर ते त्याचं गणित कसं आहे मतदानावरती निवडणुकीच्या याच्यावरती काय परिणाम होऊ शकतो? आता शरद पवारांनी जेव्हा गायत्री शिंगणे यांच्यावर डाव लावण्याचं ठरवलं होतं म्हणजे जेव्हा राजेंद्र शिंगणेंची काहीच चर्चा नव्हती तर त्यावेळेस त्यांच्या डोक्यात हाच मुद्दा होता की गायत्री शिंगणे ह्या मराठा आंदोलनाचा तरुण चेहरा आहे. तिथले जे मराठा सगळे आंदोलक आहेत तर त्यांच्या गायत्री शिंगणे त्यांचं नेतृत्व करतात. गायत्री शिंगणेंनी या निमित्ताने आंदोलनही केली होती. तर त्याच्यामुळं गायत्री शिंगणेंच्या रूपाने हा मराठा कदाचित जर गायत्री शिंगणेंना उमेदवारी मिळाली तर मराठा एकवटून तो शरद पवारांच्या गटाकडे येऊ शकतो. येस, अविनाशजी खूप धन्यवाद. हा संपूर्ण मतदारसंघ महाराष्ट्रातल्या देशातल्या जनतेला प्रेक्षकांना
खूप चांगल्या पद्धतीने समजून सांगायचा पण प्रयत्न केला. आपले मनापासून धन्यवाद. या आखाड्यामध्ये आज आपण इथंच थांबूया. उद्या भेटूया नव्या मतदारसंघासह. धन्यवाद. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.